नमस्कार. मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्ग उपचार रुग्णालय सिल्लोड. आपल्याकडं आज एक सर आलेले आहेत, ज्यांना आपण काही दिवसापूर्वी उपचार केला होता. आपल्याकडं रुग्ण तर भरपूर येत असतात, पण या ठिकाणी प्रतिक्रिया घ्यायला वेळही मिळत नाही. त्यामुळे फार काही जास्त प्रतिक्रिया घेणं होत नाही. पण जेव्हा काही आम्हाला वेळ मिळाला, अशा परिस्थितीमध्ये रुग्णाची प्रतिक्रिया घेऊन आम्ही सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. काय या सरांची प्रतिक्रिया आहे, किती या सरांना आराम झाला, हे आपण जे काही सत्यता आहे ते आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून जाणून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. सर तुमचं नाव सांगा ना. माझं नाव प्रभू कासराळीकर. बरोबर. सर तुम्ही कुठले आहेत तुम्ही? सर तसं मी प्रॉपर नांदेडचा आहे, पण 89 पासून जालन्याला राहतो मी. जालन्यात. NRB कंपनीमध्ये काम करतो. NRB कंपनीमध्ये. सर तुम्ही माझ्याकडे आले होते काही दिवसापूर्वी. किती दिवस झाले सर? साधारण 2-3 महिने झाले असतील सर. 3 महिने झाले. तुम्ही एकदाच आले होते माझ्याकडे? पहिल्यांदा आलो होतो, पण आल्यानंतर मग नंतर जर फरक नाही पडला तर पुन्हा या. मला पहिल्याच वेळेस त्या जे तुम्ही केलं ट्रीटमेंट, माझं जे दुखणं होतं, तर मला 8 दिवसापासून तर झोपच नव्हती सर. अरे बापरे. बिलकुलच झोप नव्हती. मग तुम्ही आल्यानंतर मग जे मेन प्रॉब्लेम होता ते पहिल्याच वेळेस माझा सॉल्व्ह झाला. पहिल्याच वेळेस सॉल्व्ह. मग नंतर दुसरा जे प्रॉब्लेम होता, माझे हात दुखत होता. बरोबर. मग त्याच्यासाठी नंतर आलो मी तुमच्याकडे. सर मला ते मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला माझा. त्याच्यासाठी मग ते दुसऱ्या वेळेस आल्यानंतर दुसऱ्या वेळेस लगेच तुम्ही सॉल्व्ह करू म्हणलं. दुसऱ्या वेळेस आलो आणि ते दोन्ही क्लिअर झाले. एकदम पेन म्हणजे आज माझं 15 वर्षापूर्वीचं दुखणं होतं सर. अरे बापरे बाप. पहिल्यांदाच नाही ते. मी शेवटी ऑपरेशनची तयारी केली होती. अरे बाप. श्याम जोशी मला म्हणे तू ऑपरेशनच करायला म्हणजे एकदा जाऊन येऊ म्हणे आपण डॉक्टर साहेबाकडे. बरोबर. बघू म्हणे काय बोलतात काय नाही ते. बरोबर. तू तिकडे पैसे घालायलाच म्हणे, तिथं जाऊन येऊ म्हणे. त्यांच्या हिशोबाने आम्ही आलो सर. लगेच त्यांनी जसं बी बोललं आम्ही लगेच गाडीची सोय केली. लगेच कंपनीतून शॉर्टली करून निघालो आम्ही 1:30 वाजता. लगेच इथं आलो. मग इथं येऊन मग तुम्ही जसं बोलले आता करता का नंतर करता, मला आता तुरंत पाहिजे. बरोबर. त्या हिशोबाने लगेच इन्स्टंट आराम झाला. लगेच दुसऱ्या दिवशीच आराम पडला मला. बरोबर. लगेच झोप लागली. मुळामध्ये सरांचं जे आहे, तर सर्वायकल नावाचे जे मणके आहे तिकडे नसाला दबाव बसत होता. फार मोठ्या प्रमाणात दबाव बसल्यामुळे मानेत दुखून हातामध्ये दुखत होतं आणि पाठीमागच्या साईडला फार जास्त पेन होतं, त्याच्यामुळे त्यांना झोपही नव्हती. अशा कंडिशन मध्ये मग ते आपल्याकडे आले, तर ते सांगतात आता की मला 100% आराम झाला म्हणून. तर सर तुम्ही म्हणजे जालन्याहूनच माझ्याकडे आले होते का? जालन्याहूनच आले. तुम्ही प्रॉपर जालन्यामध्ये सध्या स्थायीची? जालन्यामध्ये. किती वेदना होती तुम्हाला? फार जास्त भयंकर होती? वेदना म्हणजे डॉक्टर साहेब मला 8 दिवस रात्रदिवस झोप नव्हती. अरे बापरे बाप. कोणत्याही आडांवर झोपलं तरी दुखत होतं. मान सुद्धा इकडे करता येत. पूर्वी किती दिवसापासून दुखत होतं? पूर्वी दुखत होतं, पण असं एवढं दुखणं कधी झालं नव्हतं. कधी दुखायचं कमी व्हायचं, दुखायचं म्हणजे मी निष्काळजीपण आहे. कारण माझा हात चालू आहे, काम चालू आहे ना, त्याच्यामुळे निष्काळजीपण आहे. ज्यावेळेस माझी झोपच उडाली तर कोणत्या आडांवर झोपता येत नाही, मग पर्याय राहिला. मी शेवटी ऑपरेशनची तुम्हाला सांगाल ऑपरेशनची तयारी केलं होतो मी, पण ते एका कारणामुळे इथं आलो आणि आमचं एकदम ओके झालं. म्हणजे तसं 15 वर्षापर्यंत दुखत होतं? 15 वर्षापूर्वीचं दुखण्याचं माझं. आणि आता पूर्ण समूळ नष्ट झालं? आता समूळ नष्ट झालं. फक्त तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही जे आले तर मग आता तू दुसऱ्या पेशंटला घेऊन आता हे पेशंट म्हणजे पेशंट तर आहे समजा, आणि माझं सालावी आहे. तर जालन्यामध्ये 3 ठिकाणी 4 ठिकाणी दाखवलेलं आहे, कुठंच फरक पडलेला नाही. त्याला म्हणलं चल आपण जाऊन येऊ. बरोबर. कालच चर्चा झाली आमची. म्हणून तुम्हाला काय 4 वाजता, आम्हाला 4 वाजता निघायला उशीर होऊ लागला. म्हणून काल आम्ही तुम्हाला फोन लावून विचारलं तुम्ही अवेलेबल आहेत का, आम्हाला या टाइम तुम्ही या म्हणे. ते मी जाऊन येऊ म्हणे. त्या हिशोबाने त्यांना निघालो. निघते वेळेस 4 वेळेस फोन लागला नाही तुमचा. शेवटी 1 नंबर लागला. नंतर मग तुम्ही या, काय हरकत नाही. लगेच गाडी केली ना आलो. आणि मग तुम्ही पण दाखवलं होतं अगोदर डॉक्टरांना? मी डॉक्टरला दाखवलं. 2 महिने मी ट्रीटमेंट घेतली तर आराम केला होता. डॉक्टर माजिद, संभाजीनगर. अजून तुम्ही किती ठिकाणी दाखवलं? त्याच्यानंतर भरपूर ठिकाणी दाखवलं. नांदेडला यशस्वी हॉस्पिटल, ते ऋतुराज डॉक्टर आहेत नांदेडला, फार मोठे डॉक्टर आहेत. त्याच्याकडे फार दुरून पेशंट येतात. तर मी आणि ते मठपती मागच्या वेळेस आलो होतो आम्ही दोघं तिथे गेलो होतो. पण आमचं दुखणं राहिलं बाजूला, त्यांनी ICU मध्ये ऍडमिट करू लागले आम्हाला. बीपीचा त्रास. आम्ही तिथं ऍडमिट नाही झालो, पण आमचे भाऊ होते, ते लिहून द्या वगैरे, लिहून वगैरे दिलं. आणि नंतर तिथून आम्ही रिटर्न आलो. आम्ही काय ऍडमिशन, मग ते 1 महिना गोळ्या घेतल्या, एवढा काही फरक पडला नाही. पण आता डॉक्टर साहेब सांगितल्यानंतर थोडा आराम पडते समजा. या हिशोबाने मानसिक आराम पडला. पण
म्हणजे मेन जे प्रॉब्लेम आहे त्याचा solve आराम झाला नव्हता. सॉल्व्ह नाही झाला. मग शेवटी असं एकदमच जास्त झाल्यानंतर मग मग इथं आलो. इथं आल्यानंतर मग हे 100% आराम झाला ना? 100% याला कशाला घेऊन आलो असतो. बरोबर. मी स्वतःच माझं एक्सपिरियन्स आहे आणि डॉक्टर साहेबांनी मला असं बोललेलं आहे, जर नाही झालं तुझं प्रॉब्लेम सॉल्व्ह तर मी दवाखाना बंद करेन. मी तुम्हाला असं बोललो हा. होतो. अगदी बरोबर. बरं, आता भरपूर रुग्ण आहेत असे ज्यांना ऑपरेशन सांगतात डॉक्टर लोक, ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, लंबर स्पॉन्डिलायसिस असतात. अशा लोकांना काय सांगायचं, तुम्हाला काय मेसेज सांगायचं म्हणजे सर एकदा येऊन इथं भेट देऊन जायला पाहिजे. माझं एक वैयक्तिक मत आहे, कारण माझा स्वतःचा अनुभव आहे. बरं ठीक आहे, प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणीच फरक पडत अशातनं भाग नाही. पण जे ट्रीटमेंट आहे ते ट्रीटमेंट सारखी दिसते आपल्याला, पण त्याच्यामधलं काय आहे ते आपल्याला समजत नाही. मी या प्रमाणात इथं केलं होतं मला फरक नाही पडला, या प्रमाणात इथं केलं होतं फरक पडला नाही. एकदा तर येऊन तुम्ही इथं येऊन भेट देऊन एक वेळेस त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की फरक पडते का नाही पडते. बरोबर आहे. बघा, सरांना फार मोठ्या प्रमाणात त्रास होता. सर्वायकल नावाच्या मणक्यांमध्ये नसाला दबाव बसत होता, पण आपल्याकडे ते आलेत आणि 100% चांगले झाले. 15 वर्षापूर्वीचं दुखणं आपल्याकडे एका वेळेस येऊन पूर्ण 100% चांगले झाले. असेच आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये जर का काही रुग्ण असले तर नक्की आमच्या या पेन रिलीफ निसर्ग उपचार रुग्णालयाशी संपर्क साधा. धन्यवाद.